चला तर मस्त अशी खमंग खुसखुशीत शंकरपाळी तयार करूया. त्यासाठी इथं 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. त्या वाटीने 2 वाट्या बारीक रवा, 2 वाट्या मैदा, एक सोबतच चाळून घ्यायचा आहे. तो बाजूला ठेवायचा आहे. आता साखर घेऊयात. तर इथं मी 1.5 वाटी त्याच वाटीने साखर घेतलेली आहे. सोबतच 1/2 वाटी त्याच वाटीने तूप घेतलेलं आहे. तूप आणि पिठी साखर हे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं 4 ते 5 मिनिट हे फेटून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये जो आपण चाळून ठेवलेला रवा मैदा आहे तो घालून घ्यायचा आहे. यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. चांगलं अगोदर ह्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर पाण्याचा थोडं शितोडा मारत हे आपल्याला घट्टसर असं पीठ मळून मुरण्यासाठी एक 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचे. त्यानंतर रवा जो आहे तो चांगला मुरलेला असतो आपला. पीठ हलकंसं पातळ झालेलं असतं म्हणून यामध्ये आणखीन 2 वाटी मैदा जो आहे तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे. तुम्हाला मैदा कमी जास्त लागू शकतो. तुमच्या आवश्यकतेनुसार इथं तुम्ही मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. छान असं मळून पीठ आपल्याला घ्यायचं आहे. याच्या मस्त अशा चपात्या लाटून शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. शंकरपाळी मस्त अशी मीडियम फ्लेमवरती छान अशी खरपूस तळून घ्यायचे. मस्त खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी तयार होते. नक्की एक वेळेला तुम्ही ट्राय करून पाहू शकता. धन्यवाद.